नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आज आपण या व्हिडिओमध्ये रेशीम शेतीविषयक आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. रेशीमविषयक शासनाच्या ज्या योजना शासन राबवत आहे आणि त्यानंतर मग रेशीम शेतीसाठी शेडसाठी किती अनुदान देत आहे याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती काय करायची आहे पाहायची आहे. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारी नवीन माहिती तुमच्यापर्यंत काय होणार आहे, पोहोचणार आहे. बघा आता रेशीम शेतीविषयक जर पाहिलं तर शासन खूप मोठ्या प्रमाणावर काय करतं, भरघोस शेतकऱ्यांना काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं. जवळपास 75 ते 90% शेतकऱ्यांना हे अनुदान रेशीम शेतीला काय केलं जातं, दिलं जातं. कारण शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतकरी कसा प्रगतीपथावर जाईल आहे का नाही, स्वतःचा विकास कसा करेल यासाठी. आणि त्यानंतर शेतीविषयक ज्या योजना राबवतं त्या योजनासुद्धा काय केल्या जातात, शेतकऱ्यांना दिल्या जातात. त्यासाठी हे जे रेशीम उद्योग जे आहे, रेशीम योजना त्यामार्फत शेड, त्यानंतर 1 एकर 40 गुंठे तुती वगैरे जे शेतकरी लावतात त्यासाठी काय केलं जातं, सर्वसामान्य कुटुंबातील जे शेतकरी आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीचं अनुदान आणि SC STचे ज्या प्रवर्गातील शेतकरी आहेत त्यांना एक वेगळ्या प्रकारचं अनुदान काय केलं जातं, यामध्ये दिलं जातं. त्यामध्ये मग जनरल जे आहेत शेतकरी, जनरल कॅटेगरी म्हणजे मोडतात त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं काय केलं जातं, अनुदान दिलं जातं. तर ते अनुदान जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ही तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 1 एकर जमीन असणं आवश्यक आहे. 40 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे, तरच तो शेतकरी काय होऊ शकतो, तुती लागवडीस पात्र होऊ शकतो आणि त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यानंतर पाहिलं तर तुती लागवडीला अनुदानाचा विषय पाहिला तर 3,25,000 रुपयाच्या आसपास जनरल शेतकऱ्यांना काय होतं, अनुदान मिळतं. आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 3,90,000च्या आसपास अनुदान काय केलं जातं, दिलं जातं. 1 एकर तुती लावली तर त्याला 60,000 रुपये शासनाचं अनुदान काय केलं जातं, येतं. त्यानंतर मग इतर शेडसाठी वगैरे, त्यानंतर ते सगळे जे सामान वगैरे घ्यावं लागतं ना त्यांना, कीटकनाशक असतील, त्यांना जे पाला साठवण्याची जी रूम असते त्यासाठी, असं एकूण मिळून 3,25,000 रुपयाचं ते 25,000 ते 30,000 रुपये, 3,30,000 रुपयापर्यंत काय केलं जातं, अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं. मग जे शेतकरी इच्छुक असतील, ज्यांना तुती लागवड करण्याची इच्छा आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, पोखरा योजनेच्या माध्यमातूनच ह्याचा काय करता येतो, फायदा घेता येतो. असं डायरेक्ट रेशीम ऑफिसला काय केला जातो, फाईल वगैरे करावं लागते, त्याला खूप कालावधी लागतो. आणि कालावधी गेल्यानंतर मग टप्प्याटप्प्याने हप्त्याने काय केले जातात, पैसे येतात. पण पोखरा योजनेमध्ये डायरेक्ट त्या गावातील शेतकरी काय राहतो, तो पात्र राहतो. आणि तुम्ही त्याची DBT पोर्टलवर किंवा मग पोखरा योजनेची जी साईट आहे त्याच्यावर नोंदणी करून काम चालू करता येतं. त्यामुळं मग जे पोखरामध्ये गाव बसलेले आहेत, पोखराच्या याद्या आता प्रसिद्ध झाल्या, त्या याद्यामध्ये जे गावं आहेत, जे अशा गावातील शेतकरी मग ते ह्या योजनेचा काय करत आहेत, लाभ घेता येतो त्यांना. आणि खूप सर्वात जास्त जे बाकी जे शेतकरी पिकं घेतात, तुमचं कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, तर सर्वात जास्त शेतकऱ्यांना पैसा कमवून देणारं म्हणलं तर मग हे तुतीचं पीक आहे, असं म्हटलं तरी काही अडचण नाही. कारण खूप महागडं आहे, ते किलोवर जातं. त्यामुळं मग सर्वात जास्त पैसा भरघोस मिळवून देणारं तुतीचं हे आहे. मग ज्या शेतकऱ्याकडं जमीन उपलब्ध आहे, पाणी थोडंसं यांना ठिबकच्या साहाय्याने 1-2-3 तास जरी सिजनेबल उन्हाळ्यामध्ये जरी असलं शेतकऱ्यांकडं, तरी मग त्या तुतीच्या ह्याचं भागतं. आणि त्यामुळं मग जे शेतकऱ्यांना करण्याची इच्छा असेल ते शेतकरी काय करू शकतात, यामध्ये नोंदणी वगैरे करून पात्र राहू शकतात. त्याचं अनुदान वगैरे पोखरा योजनेमधून लवकर येतं. अनुदान यायला जास्तीचा काही टाईम लागत नाही. कारण ऑफिसच्या सहाय्याने जर तुम्ही केलं तर त्याला थोडासा टाईम लागतो. पण पोखरामाच्या माध्यमातून केल्यानंतर अनुदान लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर हे काय केलं जातं, जमा केलं जातं.
मग जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी काय करायचं आहे, ह्याची नोंदणी करून 3,30,000च्या आसपास 25 ते 30,000पर्यंत अनुदान दिलं जातं. तोही लाभ होतो. त्यानंतर हे जे बाकी पिकं घेतात तुम्ही, तूर, मूग, उडीद असेल त्यापेक्षा जास्त उत्पादन देणारं हे तुतीचं आहे. कारण त्यासारखा पैसा शेतकऱ्यांना शेतीतून कोणत्याही पिकाचा मिळणार नाही. एवढं भरघोस उत्पादन कधी काळी ते 500, 700, 800 रुपये किलो पर के प्रमाणेही त्याचा भाव काय झाला जातो, रेशीम उद्योगाचा झाला जातो. आणि त्यामुळं मग जे शेतकरी इच्छुक आहेत, इथून पाठीमागेही बरेच शेतकरी काय करतात, त्याचा व्यवसाय करतात. आपल्या शेतीमध्येच तुती लागवड वगैरे करतात, त्यानंतर कोसला वगैरे बनवतात. ते बरेच शेतकरी आहेत, त्यांना तेव्हा अनुभव आहे. पण जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे, चांगलं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची थोडीशी कमतरता असते, पण तास 2 तास जरी चाललं तरी मग आपल्याला ठिबकच्या साहाय्याने त्याला पाणी सोडता येतं. आणि त्यानंतर मग पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाण्याची थोडीशी चंचल असते, त्याला जास्तीची गरज नाही. पाणी उपलब्ध असल्यामुळं मग काही शेतकऱ्यांना अडचण नसते. पण राहिला प्रश्न उन्हाळ्याचा, तो थोडंसं जरी चाललं तास 2 तास तरी तेवढ्यामध्ये ते तुतीचं पीक काय केलं जातं, निघून येतं. हे एक सर्वात मोठं आणि चांगलं पैसे कमवून देणारं एक तुतीचं पीक आहे. जे शेतकरी इच्छुक असतील त्या शेतकऱ्यांनी तात्काळ काय करायचं आहे, तुती लागवड करायची आहे. फक्त पोखरा योजनेमधीलच शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येतो तात्काळ. त्यानंतर मग जे पोखरामध्ये गाव नाहीत त्यांना रेशीम ऑफिस आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, तिथं जाऊन तुम्ही काय करायची आहे, नोंद करायची आहे. त्यानंतर तुती वगैरे लावायची आहे. त्यांनाही त्याचा काय केला जातो, लाभ बहाल केला जातो, म्हणजे दिला जातो. दोन्हीलाही दिला जातो. पोखरा योजनेमध्ये ऑनलाईन करता येतं, आणि जे पोखरामध्ये गाव नाहीत त्यांना काय करता येतं, डायरेक्ट ऑफिसला जाऊन त्याची नोंद करता येते, त्याचा लाभ घेता येतो. लाभ दोन्हीलाही सारखाच आहे. फक्त पोखरा योजनेमध्ये थोडेसे लवकर पैसे वगैरे हप्ते येतात, आणि असं ऑफिसच्या साहाय्याने केल्यानंतर थोडासा टाईम लागतो, पण पैसे फिक्स 100% शेतकऱ्याच्या खात्यावर काय केले जातात, जमा झाले जातात. धन्यवाद.